नमस्कार, मी प्रसन्न जोशी. पुढारी न्यूजच्या मुद्दा लोकसभेचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण आहोत जळगावच्या म्हणजे उत्तर महाराष्ट्रातल्या एका अतिशय महत्त्वाच्या लोकसभेसाठीच्या जागेवरती. त्या परिसरात ते म्हणजे रावेर लोकसभा मतदारसंघ. महाराष्ट्रामध्ये वेळोवेळी आपण हे म्हणण्यात आलेलो आहोत की जिथे महत्त्वाच्या लढती होत आहेत आणि जिकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहेत अशा लढतींपैकी रावेर लोकसभा मतदारसंघ महत्त्वाचा आहे. इतर ठिकाणी उमेदवार महत्त्वाचे आहेत म्हणून तो मतदारसंघ महत्त्वाचा आहे, मात्र इथले उमेदवार साधेसुधे नाही आहेत. कारण हा लढा दोन असे नेते की जे कधी समोरासमोर आले नाहीत त्यांच्यामध्ये होईल असं सुद्धा म्हटलं जातं. ते म्हणजे एकनाथ खडसे जे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटासोबत आहेत, दुसरे आहेत गिरीश महाजन जे अर्थातच भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्या दोघांमधला हा लढा असा बघितला जातोय. त्याचप्रमाणे त्याला एक असाही कंगोरा, घरगुती कंगोरा सुद्धा आहे की कदाचित तसं झालंच तर हा सून आणि सासरे यांच्यामधला सुद्धा राजकीय लढा असू शकतो. त्याचं कारण म्हणजे रक्षा खडसे ज्या विद्यमान खासदार आहेत त्यांना जर का तिसऱ्यांदा तिकीट मिळालं तर त्यांच्या विरोधात गरज पडली तर साक्षात स्वतः एकनाथ खडसे सुद्धा उभे राहू शकतात. हा त्याचा दुसरा कंगोरा आहे. आणि तिसरा म्हणजे अगदीच काही वेगळ्या गोष्टी झाल्या तर कदाचित रोहिणी खडसे ज्या मानलं जातं त्या विधानसभेसाठी तयारी करतायत, मात्र त्यांना उभं केलं जाईल का अशी सुद्धा चर्चा गेल्या काही काळापासून. रोहिणी खडसे ऍक्टिव्ह आहेत, त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महिला विंगच्या अध्यक्षा आहेत. आणि त्याच्या जोडीला वंचितचा सुद्धा मुद्दा आहे. वंचितने मागच्या वेळी सुद्धा काही चांगल्या प्रमाणात मतं गोळा केली होती. त्या पार्श्वभूमीवर इथे नेमकं काय होणार आहे? अमित शहाचे दौरे का वाढलेले त्या भागामध्ये? आता ताजे जे दौरे झाले होते अमरावती, अकोला आणि जळगाव, या पार्श्वभूमीवर आपण जळगावमध्ये आहोत, आपण रावेर लोकसभा मतदारसंघात आहोत, भुसावळमध्ये आहोत. भुसावळ जंक्शन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे इथे हा मुद्दा आपण चर्चा करणार आहोत. पुढारी न्यूजचा हा आपला कार्यक्रम आहे ज्याचं नाव आहे आपल्या कार्यक्रमाचं नाव काय? आणि या कार्यक्रमामध्ये जमलेल्या सगळ्या मान्यवरांसाठी टाळ्यांचा एक गजर होऊन द्या, तुमच्यासाठी आणि आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींसाठी, पक्षाच्या प्रवक्त्यांसाठी. आपण नेहमीप्रमाणे आपली आधी सगळ्या आपल्या मान्यवरांपासून ही सुरुवात करूया, त्यांची ओळख जाणून घेऊयात. डॉक्टर जगदीश पाटील काँग्रेसची भूमिका मांडतील, उमेश नेमाडे राष्ट्रवादी काँग्रेस, युवराज लोणारी भाजपतर्फे भूमिका मांडतील, समाधान महाजन शिवसेना, विवेक सोनवणे शेतकरी संघटना, प्रमोद सौंदळे बहुजन मुक्ती पार्टी, शमीबा पाटील वंचित बहुजन आघाडीच्या भूमिका मांडतील, संदीप पाटील रघुनाथ दादा प्रणित शेतकरी संघटना, देवेंद्र वराडे BRS म्हणजे भारत राष्ट्र समिती, दीपक धांडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि सोपान पाटील शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट. पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर कार्यक्रमासाठी, तुमच्यासाठी आणि आपल्या या लोकप्रतिनिधींसाठी. माझा कोणत्याही ठिकाणी गेल्यानंतर एक पहिल्यांदा स्टँडर्ड प्रश्न असतो, सिंपल स्टँडर्ड प्रश्न असतो, तुमच्या खासदारांनी काय केलं? मी भाजपपासून सुरुवात करतोय कारण 10 वर्ष ही काही छोटी जागा नाहीये, छोटा स्पेस नाहीये. रक्षा खडसेंच्या कामाबद्दल आपण काय सांगाल? कोणती कामं सांगाल? रक्षाताईंच्या माध्यमातून अनेक विकासांची कामे या रावेर लोकसभा मतदारसंघात आलेली आहे, म्हणूनच ते 2 वेळा खासदार झालेले आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून आता तुम्ही बघत असाल की रेल्वे स्टेशन असोत किंवा हायवे असोत किंवा जेही आमच्या जिल्ह्यातले जे प्रश्न आहेत ते त्यांनी हिरिरीनं सोडवलेले आहेत आणि त्यामुळे निश्चितच आम्ही त्यांच्या कामगिरीवर समाधान आहे. लोकांना पण अशी सगळी कामं केली ती लोकांना भावतील असं तुम्हाला वाटतं? होय होय, बिलकुल बिलकुल भावतील. मी आता लोकांना विचारतो, त्यांनी सांगितलेले रस्त्याची कामं असतील, विकासाची कामं असतील, प्रकल्पांची कामं असतील, रेल्वेची कामं असतील, ही रक्षा खडसेंनी केलेली आहे. हे लोकांना इकडच्या साधारणपणे मान्य आहे का? मान्य आहे का? ठीक आहे, मी पहिल्यांदा इथून सुरुवात करतो सगळ्यांची, बाकीच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेतो आणि मग लोकांकडे येतो. रक्षाताईचं असं एकही काम नाहीये की दाखवण्यासारखं आहे आणि रक्षाताईंनी स्वतः येऊन दाखवून द्यावं की हा प्रोजेक्ट आणलाय, तो प्रोजेक्ट आणलाय. असा एकही प्रोजेक्ट ताईंनी आणलेला नाही. रंगरंगोटी केली स्टेशनवरती म्हणजे काम झालं असं नाही. कोणताही रेल्वेची नवीन रेल्वे नाही, कोणताही नाही. फोकसबाजी ताईंची आहे फक्त, बाकी काही नाही. या भागामध्ये खूप विकासात्मक कामं झाले. कधी न होणारा नॅशनल हायवे जो आहे 4 पदरी, या जळगाव जिल्ह्याला पूर्वी असं म्हटलं जायचं की इथे ट्रान्सपोर्टिंग नाही. ट्रान्सपोर्टिंग म्हणजे इथे दळणवळण हा मोठ्या प्रमाणावर नाही, पण आज हा मोठा हायवे उदयास आलेला आहे. त्यानंतर रेल्वेच्या माध्यमातून भुसावळ जंक्शनवरनं रक्षाताईंचं प्रामुख्याने मी नाव घेईल, त्यांनी या ठिकाणावरून खानदेशवासियांसाठी भुसावळ ते कल्याण ही एक मोठी रेल्वे त्या ठिकाणी सुरू केली. त्यानंतर पंढरीच्या वारीला जाण्यासाठी त्यांनी मोफत रेल्वे ही दर वारीला या ठिकाणाहून सुरू केली. त्यानंतर
जे काही सिंचनाचे प्रश्न असतील सेंट्रल गव्हर्नमेंटचे ते सुद्धा सुरू केले. या ठिकाणी फार मोठा एक हातनूरच्या माध्यमातून उपसा जलसेच सिंचन योजना जी आहे ती महाराष्ट्र आणि सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्या माध्यमातून ती पूर्णत्वास आली. असे अनेक प्रकल्प सांगता येतील त्याचं श्रेय हे खासदारांच्या खासदारांना माध्यमातून झालेले आहे. रक्षाताईंच्या माध्यमातून जी कामं झाली त्याचं श्रेय मोदी साहेबांच्या सरकारला जातं. मोदी साहेबांच्या सरकारच्या काळामध्ये जी जी काही महत्वाची कामं झाली त्या कामांपासून यांना जो काही अंशी लाभ मिळाला, परंतु यांच्या माध्यमातून वैयक्तिक माध्यमातून भली अशी मोठी कामं झाली नाहीत, परंतु ती यापुढे संधी मिळाल्यास ती करतील अशी आम्हाला आशा आहे. सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलं बोदोड उपसा सिंचन योजना ही 1999 मंजूर झालेली होती. 2010 प्रतिबद्धतेने त्याचं उद्घाटन केलेलं आहे. ती एवढ्या 25 वर्षानंतर ती योजना फक्त 40% आहे. मी सांगितलं की ती आता पूर्णत्वास गेली. ती योजना फक्त आता 40% झालेली आहे. ती फक्त 40% झालेली आहे. कागदोपत्री यांनी 80% कडून पैसे काढून घेतलेले आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकरी राहता याला सत्ताधाऱ्यांना विसर पडलेला आहे. जळगावचे जिल्हा कृषी अधिकारी प्रभारी आहे. पीक विम्याचा प्रश्न अजून पेंडिंग आहे. कुकुंबर मोजॅक व्हायरसचे 2022 पैसे मिळाले, शिंदे साहेबांनी मिळून दिले. 2023-24 मध्ये त्यांनी पंचनामे सुद्धा केले नाही. अग्रिम पीक विम्याची नुकसान भरपाई होती कापूस उत्पादकांची दुष्काळामुळे, ती सुद्धा अजूनपर्यंत मिळालेली नाही. शेतकरी हवालदी झालेला आहे. शिंदे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहे. याला प्रत्युत्तर द्यायचं. आता CMVच्या पैसे आताच शिंदे साहेबांच्या माध्यमातून जे कधीच मिळाले नाही होते ते मिळाले आहेत. शिंदे साहेबांच्या माध्यमातून सर्व विकास कामं वेगाने सुरू आहेत. 22-23 पैसे मिळाले. 23-24 मध्ये यांनी पंचनामेच केले नाही. 1 रुपया मिळालेला नाही. अद्यापर्यंत यांनी कुठल्याही नवीन प्रोजेक्ट आणलेले नाही किंवा नवीन कामं केली नाही. जुन्या कामांची जुन्या योजना ज्या होत्या त्याच कंटिन्यू झालेल्या आहेत आणि हे म्हणतात आम्ही केलेल्या आहेत. 2019च्या निवडणुकांच्या दरम्यान विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये मास्टर प्लॅन रेडी आहे अशी एक जाहीर घोषणा केली. कसला मास्टर प्लॅन? आणि या मास्टर प्लॅन मध्ये त्यांनी म्हटलं होतं की एकूणच रावेर लोकसभा क्षेत्रामध्ये रावेर यावल चोपडा या बेल्टमध्ये 10 धरणं येतात. मगाशीच माननीय भाजपाच्या एका पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही गाळ उपसा केला. या 10 धरणांपैकी मुठभरही गाळ अजून सरकारने बाहेर काढलेला नाहीये. शेती जी सिंचनाखाली यायला हवी ती आलेली नाहीये, कारण 4 ते 5 लाख हेक्टर जमीन आहे जी आता कोरडवाहू होण्याच्या मार्गावर आहे. केळीचा शेतकरी इतका हवालदिल झालेला आहे. गारपिटीपासून तर अवकाळी पावसापर्यंत अद्यापही कुठल्याही शेतकऱ्याला रुपया मिळालेला नाहीये. जर विकासाच्या बाबतीत म्हणाल तर आपण जिथे आता उभे आहोत भुसावळ शहरामध्ये, तर भुसावळ देखील रावेरच्या लोकसभा क्षेत्रातच येतात. इथे खासदारही आणि आमदारही भाजपाचेच आहेत. इथले खड्डे जर मोजायचे म्हटले तर अख्ख्या महाराष्ट्राच्या खड्ड्यांची बरोबरी करा. हे जे सगळे दावे होत आहेत याच्याबद्दल भाजप शिवसेनेचं काय म्हणणं? हे सगळे आरोप जे होत आहेत, दावे होत आहेत, सांगतो सर, लेफ्ट टीचरांची लोक आहे हे लेफ्ट होणार आहेत येणाऱ्या निवडणुकांमध्ये. लेफ्ट टीचरांची लोक आहेत हे संगनमत करून कुठल्याही पद्धतीने हे राहणार नाही. यांनी फक्त कार्यकर्त्यांना ठेकेदार बनवले, त्याच्यामुळे आज रस्त्याचा प्रॉब्लेम येतोय. ते भारतीय जनता पार्टीचे खासदार निवडून येत आहे गेल्या 15 वर्षापासून, परंतु हे जे निवडून येत आहे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नांनी आणि तिच्यामुळे निवडून येतात. आणि यामध्ये सिंहाचा वाटा जो होता त्यावेळेस नाथाभाऊ हे भारतीय जनता पार्टीमध्ये होते म्हणून ही सीट निवडून येत होती. परंतु आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे आणि उद्धव ठाकरेंमुळे रक्षा खडसे येत होत्या 2 वेळा. 100% नाथाभाऊ आणि उद्धव साहेब यांच्यामुळेच ही सीट निवडून येत होती. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये 100% इथे महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येईल. रक्षाताईंनी आमच्या हा केळीचा बेल्ट म्हणून रावेर यावल मुक्ताईनगर 4 तालुक्यात केळी फार मोठी होते आणि रावेरून केळीला पूर्वी केळीचा रॅक दिल्ली, लखनौ, कानपूर जात होता. सबसिडी मिळत होती, कमी भावात केळी आणि लवकर पोहोचत होती. ती केळीची सबसिडी बंद पडून टाकली 4 वर्षात 5 वर्षात. केळीचा रॅकही बंद झाला. त्याच्यामुळे केळीचा एक्सपोर्ट इम्पोर्ट थांबलाय आणि केळीची वाहतूक होत नाही. म्हणजे असे जे ठोस महत्वाचे मुद्दे आहेत ते कोणतेही दुर्लक्षित झालेले केलेले नाही. परंतु या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा भुसावळचा आमदार आहे, जळगावची लोकसभेचे खासदार आहेत बीजेपीचे, आणि हजारो लोकांची झोपडपट्टी दलितांची जी अनेक वर्षापासून 50 वर्षापासून या ठिकाणी होती, एकही खासदार बीजेपीचा आला नाही, एकही आमदार बीजेपीचा आला नाही. हजारोंच्या संख्येने आरपीएफ, जीआरपी, पोलीस फोर्स आणि मिलिटरी सोबत आम्ही लढलो रस्त्यावरची लढाई. तेव्हा हे आमदार खासदार कुठे गेले होते? याच तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना विमा मिळत नाहीये. आदिवासी शेतकऱ्यांना या ठिकाणी उपोषण करावं लागतं. 3 प्लांट आहेत. केळीच्या मुद्द्याचं काय करायचं? केळीचे मुद्दे केळीचं काय, आज पीक विमा सुरू आहे. आज 1 रुपयामध्ये पीक विमा मिळतोय. पीक विमा सुरू आहे म्हणतात. 1 रुपयामध्ये चालू आहे. आज मी करून द्यायला तयार आहे. 1 रुपयामध्ये
1 रुपयामध्ये विमा सुरू आहे. मी माझ्यासोबत चला केंद्रात. भारतीय जनता पार्टीने दाखवा बाकी कुठे पीक विमा. 1 रुपयात विमा काढला म्हणजे लोकांना पैसे मिळाले असं होत नाही. लोकांना पैसे मिळणे महत्वाचे. ते कसं आहे माहिती का, अगोदर म्हणजे इन्शुरन्स नाही, आता आहे तर म्हणजे पैसे मिळत नाही. पैसे तर मिळतातच आहे ना. आता मोदी सरकार आणि राज्य सरकारने म्हणून शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकले. आणि शेतकऱ्यांची केळी ही दिल्ली आग्रा साईडला जात असताना रेल्वेचे काँग्रेसच्या सरकारमध्ये रेल्वे त्यांना कमी भावाने आणि सबसिडी दिली जात होती. भाजपचं सरकार आल्यापासून ते सबसिडी बंद झाली आणि त्यासाठी रक्षा खडसेंनी कोणता दावा उठवलेला नाही. म्हणताय महायुती सरकारने काहीच केलेलं नाहीये. मोदी साहेबांनी वर्षाकाठी शेतकऱ्याला 6,000 रुपये आणि राज्य सरकारने शेतकऱ्याला 6,000 रुपये वर्षाकाठी असे 12,000 रुपये शेतकऱ्यासाठी मान्य. आमदार साहेबांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय जलमंत्री यांनी शेळगाव बॅरेज बांधलं. शेळगाव बॅरेज 2 वर्षापासून पाणी साठा आहे, पण आतापर्यंत परवानगी देत नाही. पाणी तिथेच आहे. शेतकरी वंचित होतो यांच्यापासून. शासनाने 1 रुपयामध्ये पीक विमा देण्याचा ही सोय केली आहे, परंतु जो पीक विमा या भागात मिळत नाहीये त्याच्या मागचं काय काळं आहे हे ज्यांनी प्रश्न विचारला त्यांना जर विचारलं तेच सांगतील की नेमकं काय त्यातमध्ये. 10-15 साल से बीजेपी की सरकार है यहाँ पर. आज आमदार के घर के सामने के रोड आप देखो 10 साल में. केळीचा मुद्दा असा आहे, जर केळी विमा उतरल्यानंतर 40 दिवसाच्या आतमध्ये कंपनीचं धोरण असं आहे की शेतात जाऊन आपला केळी पाहावी लागते. आज कंपनी 1 वर्ष 1.5 वर्ष झाल्यानंतर सांगते की तिथे केळी नव्हती. सीएम विचे पैसे आताच खात्यामध्ये आले जे कधी आजपर्यंत मिळाले नव्हते. एक रुपयात पीक विमा खरीप पिकांसाठी आहे, केळी पिकासाठी नाही. देशातल्या महाराष्ट्रातल्या 100% उत्पन्नापैकी 20% पीक केळी ही जळगाव जिल्ह्यात घेतली जाते. हे सरकार फक्त ठेकेदारीचं सरकार आहे. ज्यांना गटारी, रस्ते, समाजमध्ये स्मशान गेल्या अनेक वर्षापासून रावेर लोकसभे बेल्टमध्ये बनाना बेल्ट म्हणून खूप मोठा आहे. विद्यमान 15 वर्ष झाले भारतीय जनता पार्टीचे खासदार इथे निवडून येतात. दर निवडणुकीला केळीला फळाचा दर्जा मिळवून देणार म्हणून गाजरं देत आलेत आणि या गाजरांवर स्वतःच भलं करत आलेत. सर, मुळात तर आतापर्यंत देशामध्ये कुठलंही सरकार आलं असेल तर त्यांचे एकच धोरण राहिलंय, मर जवान मर किसान. जेव्हा देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं तेव्हाही जवान मरत होता, किसान मरत होता. एवढं महत्वाचं हे जंक्शन आहे, मोठा भाग आहे, त्याचा इंडस्ट्रीचा विभाग का होत नाही? इंडस्ट्री का नाही मोठी आणली? भुसावळमध्ये MIDCचा विकास सुरू आहे. अनेक योजना आणि अनेक कारखानदार तिथं आलेले आहेत. आता काही वर्षापूर्वी या शहरात एवढी गुंडगिरी होती की इथं कुठल्याही प्रकारचा व्यवसाय येत नव्हते. आज कुठेतरी तिथं मूलभूत सेवा सुरू केलेल्या आहेत. त्यांना मूलभूत सेवा देत आहे म्हणून आज तरी तिथं रोजगार मिळतोय आणि काही अंशी तिथं सुरू झालेले आहेत. MIDC विकसित होते आहे, अनेक प्रकल्प आलेले आहे, अनेकांच्या हाताला काम मिळत आहे. MIDCचा विकास होतोय. आता उद्योग मंत्र्यांच्या द्वारे मुक्ताईनगरच्या नवीन MIDC मंजूर झाली. भुसावळचे MIDC विकसित होते. उद्योग शून्य आहे, उद्योग शून्य आहे. यांची जी काही 5 वर्ष गेली ही सर्व माणसं पळवण्यामध्ये गेलेली आहे. विकासाच्या बाबतीत जरी आज वरवर मोघम बोलत असले तरी ते सपशेल फेल आहेत. MIDC मध्ये फक्त खासदार रक्षा खडसेचा रेल निर्जा प्रोजेक्ट 10 वर्षाचा केलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त एकाही कार्यकर्त्याला काम भेटलेलं नाहीये. नगरपालिका एकदम भ्रष्ट, सर्व कमिशन मध्ये टेंडर चाललेलं आहे. 5 वर्षापासून नगरपालिकेचं पाणी आज बी 15 दिवसांनी सोडत आहे आणि अमृत योजना पाणी पिया लायक नाही, आंघोळ करायला लायक नाही आहे. हे कुठे? भुसावळमध्ये. भुसावळमध्ये अमृत योजनेच्या नावाखाली कोट्यवधी रुपये येऊन देखील अमृत योजना अपूर्ण राहिली आहे. अमृत योजनाचं तर 12 वाजले, जिकडे तिकडे खड्डे करून ठेवले. पाऊस पडला की लहान पोरांची सायकली वगैरे स्लिप होतात. भुसावळमध्ये पाण्याचा खूप गंभीर प्रश्न आहे, रस्त्यांचा पण खूप गंभीर प्रश्न आहे आणि याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आल्यानंतर आम्ही अमृत योजना आणली. त्याच्या पाण्याचा मुद्दा, अमृत योजनेचा फायदा नाही होता. नंतर ते काम सुरू आहे. ते काही एवढीशी योजना नाहीये की ती लगेच आज सुरू केली उद्या समाप्त होईल. या शहरासाठी अमृत योजना ही पर्वणी ठरणार आहे. आता ज्यांना आता गेल्या 30 वर्षामध्ये जर एक दमडी खर्च झाली नाही त्या पाण्याच्या ह्याच्यावर तर आता अचानक कुठून मिळणार आहे? जे गाव 25,000 लोकसंख्येचं होतं आज 2 लाख लोकसंख्या आहे. पाणी कसं पुरणार आहे? या भुसावळमध्ये खड्डे हा विषय नाही आहे, हा संपूर्ण रावेर लोकसभा मतदारसंघाचा विषय आहे. म्हणून याच्यामध्ये हे खड्डे, हे पाणी नाही येत हा विषय आजचा नाही. महापालिकेचा मुद्दा, एमपीचा. भुसावळ शहर रावेर लोकसभेच्या मध्यवर्ती मोठं शहर आहे. हा भविष्यातला जिल्हा आहे आणि इथले प्रश्न जर सोडवले गेले नाही तर उद्याचे लोकप्रतिनिधी बाकीच्या विभागाकडे बघतील. अमृत योजना ही सुद्धा केंद्राचीच योजना आहे आणि या शहरातल्या प्रत्येक नागरिकाला पूर्ण पाणी मिळावं म्हणूनच हे योजना. पण 2017 मध्ये या अमृत योजनेचं उद्घाटन आमदार खासदारांनी केलेलं होतं. आज 2024 आलं, 8 वर्ष झाले तरी पण अमृत योजना इथे पूर्ण झालेली नाही. अमृत योजना पूर्ण न झाली
याच्या पाठीमागे राजकारणी लोक नाही आहेत. याच्या पाठीमागे जोही मक्तेदार असेल त्याचे जर काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यासाठी काही करता येणार नाही. पण ह्या शहरामध्ये पाणी पुरवठा योजनेसाठी अमृत योजना सुरू आहे. शेतकऱ्यासाठी आधारभूत खरेदी योजना असते केंद्र सरकारची. त्याच्यावर कोणताही आधारभूत धान्य खरेदी होत नाही आणि धान्याचे भावही मिळत नाही. त्याच्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. या मतदारसंघामध्ये पहिली गोष्ट म्हणजे खासदारांना आपल्या अधिकाराची जाणीव नाहीये. 10 वर्ष भाजपाचा खासदार होता, 5 कामं दाखवून द्या, विकास कामं, आणि जर त्या खासदारांनी काम केलं त्यांचा बदलाची वेळ काय येते मग त्यांना. यहाँ पर जो भुसावल से ट्रेन चलती थी वो ट्रेन भी अभी अमरावती चले गई. यावेळची ही जागा तर नाहीच आहे, कारण ही प्रामुख्याने राष्ट्रवादीकडे आहे आणि भाजपकडे आहे. म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट. काँग्रेसचं काय म्हणणं आहे? काँग्रेसने मागणी केलेली होती परंतु अजून जागा सुटली नाही. 2 आमदार आमचे काँग्रेसचे रावेर लोकसभामध्ये, 4 जिल्हा परिषद सदस्य आमचे आहे. यामुळे आमची महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्यांना तिकीट दिलं जाईल त्याच्यासाठी काम केलं जाईल. येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रयत्नशील आहोत की ही जागा राष्ट्रवादी अजितदादांना मिळाली पाहिजे. भाजप आणि राष्ट्रवादी आम्ही एकत्र आहोत. सामंजस्याने आम्हाला मिळाली काय आणि त्यांना मिळाली काय, सोबत निवडणूक लढायची आहे, परंतु आम्हाला मिळाली पाहिजे अपेक्षा आहे. तिथं जनाधार जो आहे तो भाजपाचा आहे. अगदी आम्ही कार्यकर्ता जरी उभा केला तरी भाजपाकरता निवडून येऊ शकतो. रक्षा खडसेंना तिसऱ्यांदा तिकीट मिळण्याची शक्यता लोक का नाही मानत आहेत? नाही, हे सगळं कपोकल्पित बातम्या आहे. भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे. त्याच्यामुळे आमच्यासाठी कमळ हे उमेदवार आहे. उद्या रक्षाताईसाठी सुद्धा उमेदवारी आहेच कायम. त्यांचे ते 2 वेळा खासदार झालेले आहेत, तिसऱ्यांदाही ते दावेदार आहेतच. त्यामुळे हे जे बोलतायत की मिळणार नाही वगैरे वगैरे ह्या खोट्या गोष्टी आहे. 100% भाजपला ताकद दिली जाईल किंवा आमचा पण या सीटवर दावा आहे. तो असा आहे की 2019 विधानसभेच्या मतदानाचा किंवा निवडून आलेल्या उमेदवारांचा विचार करता शिवसेनेने 2 जागा लढवल्या होत्या. त्यामध्ये आम्हाला 100% यश मिळालं होतं. तुमच्याकडे कोण उमेदवार आहे? उदाहरणार्थ 2 नावं. आमच्याकडे उमेदवार आहे ना, दबंग आमदार लोक चंद्रकांत भाऊ पाटील आहेत उमेदवार रावेर लोकसभेचे. महाविकास आघाडी सोबत असणार आहे. महाविकास आघाडी सोबत आहे कन्फर्म. उमेदवार कोण असावं आपण? इथला ते महाविकास आघाडी जो ठरवेल तोच. एकनाथ खडसेंचं पण नाव समोर येत आहे. त्यांचंही नाव असलं आम्ही त्यांना 100% पाठिंबा देणार, ते निवडून येणार. आम्ही महाविकास आघाडी सोबत सातत्याने आहोत आणि लोकशाहीच्या या लढ्यामध्ये मोदींना पराभूत रावेरवरती क्लेम करणारे वंचित, रावेरवर क्लेम करणारे तर पक्षश्रेष्ठी ठरवतील आणि आम्ही महाविकास आघाडीचा जर संयुक्त भाग होणार असू तर आम्हाला ज्यावेळी युतीचा भाग मिळेल त्यावर आम्ही सोबत असू. आमची युती बीआरएस सोबत असल्यामुळे, आमचे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा बीआरएस सोबत गेल्यामुळे आमचं ना बीजेपी ना काँग्रेस, अबकी बार किसान सरकार. महायुती असो नाही तर महाविकास आघाडी असो, शिवसेनेचा मतदार कोणाच्या बाजूने? महाविकास आघाडीच्या. कोणी म्हणतं एकनाथ खडसेच उभे राहणार आहेत, कोणी म्हणतं कदाचित रोहिणी खडसे असतील. चर्चा अशी पण आहे की रक्षा खडसेंना तिकीट नाही मिळालं तर कदाचित त्या इथे येतील. काय चाललंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात? एकनाथ खडसेंचं नाव 3 महिन्यापूर्वीच पवार साहेबांनी जळगावसाठी डिक्लेअर केलेलं आहे आणि एकनाथ खडसे साहेब गिरीश महाजनांना उभं करण्यासाठी 10 चॅलेंज दिलेलं आहे. जर एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना टार्गेट जनतेच्या मनात आहे तर एकदा दोघांनी आमने सामने लढून ताकद दाखवा. गिरीश महाजन विरुद्ध एकनाथ खडसे ही लढाई होऊन जाऊन द्या, याबद्दल काय मत आहे लोकांचं? तयार आहे. अरे संकट मोचन आहे, डरते का किसको. नाथाभाऊ त्यांच्याकडनं फिक्स आहेत, गिरीश महाजन उभे राहणार का? सामान्य गिरीश भाऊंची या निवडणुकीमध्ये आवश्यकता नाही आहे. भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता निश्चितपणे त्यांना प्रभावित. ते म्हणतात की आमच्याकडनं एकनाथ खडसे जाहीर आहेत, गिरीश महाजन उभे राहणार का? भारतीय जनता पक्ष जेव्हा मी निवडणूक लढवेल किंवा लढवत असते तेव्हा समोर कोण आहे याला महत्व नाही. आम्हाला ते उमेदवार आमच्या समोर कोण आहे त्यापेक्षा आमचा उमेदवार कोण आहे हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. त्यामुळे आम्ही निश्चितपणे समोर कोणीही असो आम्ही पराभूत करायशिवाय राहणार. लोकसभेमध्ये ही निवडणूक एकेका जागेवरती काय करू शकते याची एक छोटीशी चुणूक आपल्याला या निमित्तानं बघायला मिळाली असेल. मग मुद्दा कुठला तरी नागपूरचा असो, तिकडे खाली इचलकरंजी कोल्हापूरचा असो किंवा जळगाव मधल्या रावेरचा असो, निवडणूक एकतर्फी होणार नाही हे मात्र या सगळ्या वादसंवादातून लक्षात येत आहे. आता एकनाथ खडसेंचं आव्हान गिरीश महाजन स्वीकारणार का की रक्षा खडसे असतील किंवा काय होणार हे मात्र ते पक्ष ठरवणार आहेत. लोकांचा मात्र मुद्दा पोहोचवण्याचं काम हा मुद्दा लोकसभेचा करत राहणार आहे. यापुढे सुद्धा वेगळ्या मतदारसंघातून पादरा पुढारी न्यूज.